अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, वरती दादांचं त्या सचिवांचं बोलणं करून दिलं. श्रीकांत परदेशी साहेबांनी सांगितलं की फाईल रेडी आहे, एकदा सीएम साहेबांचं मला आधी मी सिग्नेचर. हां, आता एक काम करा तुम्ही, आपण सामूहिक जबाबदारी पार पाडू, फक्त कायद्याच्या मार्गातून पार पाडू. आपण संविधानाचा अभ्यास केला आहे ना, तर माझी विनंती आहे तुम्हाला, अभिमन्यू पवार हे सीएम साहेबांचे निकटवर्ती आहे. प्रत्येकाने अभिमन्यू पवार साहेबांना फोन करा. आम्ही मनोजदादांच्या इथे गेलेलो आहोत, मनोजदादांनी पण तुम्हाला फोन केलेला आहे. आणि तुम्ही श्रीकांत परदेशी साहेबांच्या कुणाचं नाव घेऊ नका, श्रीकांत परदेशी तयार आहे. आमची विनंती आहे की सीएम साहेबांना सामान्य निर्देश अभिमन्यू पवारांना पाठीमागा लागा. फक्त तुम्ही शांतता पाळा, खुल्लेबाजी करू नका. आणि ऐका मी ऐका त्यांचा जगदाळे म्हणून ऐका, त्यांचा एक जगदाळे म्हणून 2 मिनिट. अभिमन्यू आता जे जरी आला तर ते काय म्हणते ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांना फॉर्म भरताच येणार नाही. म्हणजे जो मूळ हेतू आहे तो राहावा लागतो. या कंडिशनमध्ये 15 दिवस जर त्यांनी वेळ दिला पोरांना फॉर्म भरायला, तर परीक्षेत सगळ्यांना फॉर्मही भरता येईल, परीक्षाही होईल, त्यांनाही तांत्रिक अडचण. त्याच्या सुवर्ण मध्ये असं काढलेलं आहे, आचारसंहिता आता फक्त ट्विट करायची, परीक्षा रद्द करायची. आचारसंहिता संपल्यावर 1 वर्षाच्या वय सवलतीचा BR काढायचा, लिंक ओपन करायची, 14 दिवस 21 दिवसामध्ये फॉर्म भरतील. आणि ताबडतोब 10वी-12वीचं मी पुढची अडचण होतो, 10वी-12वीचे पेपर्स आहेत त्याच्यात एखादा रविवारी पकडून करायचं. आता हे हात जोडून सांगतो, पहाटे 3 पर्यंत दादा झोपलेले नाहीत. परवा दिवशी डिस्चार्ज झाला. मान्य हायपर का होते, मला का राग येतो माहिती का, दादांचा जीव आमच्यासाठी लाखोवाचा आहे, तुम्हाला पण तो लाखो हा बांधून. आता माझे हात जोडून विनंती आहे, आपण सामूहिक प्रयत्न करूया. हा बघा, दादांना तुम्ही चला म्हणला, दादा तिथे यायला तयार आहे, पण केसेस पडल्या उद्या महाराष्ट्रात तुम्ही नाही बोलणार, कारण तुम्ही म्हणणार दादांना आम्ही तुम्हाला घेऊन गेले, आमचे केसेस झाल्या बाबा, तुम्ही मान्य पण करा.